आरोग्याचे फूल सखे आरोग्याचे फूल दिसले ग मला बाई आरोग्याचे फूल ॲनिमिया नको बाई ॲनिमिया नको बाई हवे रक्त लाल बुंद। आरोग्याचा हा मंत्र या महिलांना मिळाला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलंय। काही वर्षांपूर्वी मात्र या गावातली परिस्थिती अशी नव्हती। गावातल्या जवळपास 10 ते 12% महिलांना ॲनिमियाने ग्रासलेलं होतं। ॲनिमिया म्हणजेच रक्तातील लोहाची कमतरता। चक्कर यायची, पोट दुखायचं, हातपाय दुखायचे, डोळ्या अंधार यायच्या। त्यामुळे दवाखान्यात गेले, डॉक्टरांनी गोळ्या औषधे दिले, त्यांनी पण काही फरक पडेना। गावातल्या महिलांची ही परिस्थिती हेरली पुण्यातल्या रचना संस्थेने। नॅशनल रुरल हेल्थ मिशन अंतर्गत गावाला पैसा तर मिळत होता, त्याचाच वापर करून महिलांसाठी योजना राबवायला सुरुवात झाली। आधी महिलांना ॲनिमिया म्हणजे काय हे समजावून सांगण्यात आलं, तपासणी झाली आणि मग सुरुवात झाली उपाययोजनांना। उपायही अगदी साधेसेच होते। हिमोग्लोबिन वाढवू शकतील अशा भाज्यांच्या परसबागा तयार करण्यात आल्या। त्यांच्या नवनवीन रेसिपीज महिलांना शिकवल्या गेल्या। घरातच ताजा आणि सकस आहार महिलांना मिळायला सुरुवात झाली। समजा लाल जात असेल तर लाल जास्वंदीचं आपण गुलाबकंद करतो तसा गुलकंद तयार करणे, पांढरा जात असेल तर पांढऱ्या जास्वंदीचं फुल तळून खाणे साजूक तुपात। शिवाय खूप पोट दुखत असेल तर ह्याच्या कोरपडीच्या काळ्या गोळ्या असतात त्या करायला शिकवल्या की बाबा मासिक पाळीत खूप त्रास होत असेल तर मग त्या काळ्या गोळ्या जर आपण पाळी येण्यापूर्वी खाल्ल्या तर मग आपली पोटदुखी कमी होते। अनेक महिला घरामध्ये स्वयंपाकासाठी स्टीलची भांडी वापरत होत्या, त्यांना लोखंडी कढया आणि तवे देण्यात आले। साधारण 100 ते 150 रुपयांना मिळणारी ही कढई आणि त्याच किमतीचा लोखंडी तवा, म्हटलं तर अगदी साध्याशा गोष्टी, पण या दोन्ही गोष्टी गावामध्ये वाटल्या गेल्या। घराघरामध्ये या कढई आणि तव्यावरती अन्न शिजवलं जायला लागलं आणि यातलं लोह शिजणाऱ्या अन्नामध्ये उतरायला लागलं। या सगळ्यामुळेच गावातल्या महिलांच्या आयुष्यामधनं ॲनिमिया हा शब्द आता नाहीसा झालाय। आता प्रयत्न सुरू आहेत ते इतर ठिकाणच्या जनजागृतीचे। यासाठीच या महिला म्हणतायत, ॲनिमिया नको बाई ॲनिमिया नको बाई ॲनिमिया नको बाई ॲनिमिया नको बाई हवे रक्त लाल बुंद हवे रक्त लाल बुंद आरोग्याचे फूल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, देगाव, भोर।